हॅलो चला प्रत्येक टीमला विनंती आहे तुमचा टाइम काउंट केला जाईल याची नोंद घ्या. प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी असेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिला सामना खऱ्या अर्थाने पहिली रात्र जे गावदेवी पिंपळवाडी क्रिकेट संघाने भरवलेले अगदी आपण पाहतो साहिल प्रतिष्ठान चषक आणि या स्पर्धेची पहिली रात्र. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने उद्घाटन सोहळा आपण अनुभवला. खऱ्या अर्थाने सन्माननीय श्री विकासजी दलाल उपप्राचार्य खऱ्या अर्थाने आपण पाहतो निश्चित ओलिरीड स्कूल सर खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमाने इथे उद्घाटन सोहळा जो आपण पाहिला. त्यानंतर त्यांच्या समेत आपण पाहिलं सन्माननीय प्रेमकुमार ब्राह्मणे सर. त्यानंतर आपण पाहतोय सचिनजी केचे सर. खऱ्या अर्थाने तीनही व्यक्तिमत्वांचं खूप खूप धन्यवाद. अगदी आपण पाहतो ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा प्रारंभ झाला. चला जाऊया. गोलंदाज मोहन पहिले षटक हाताळण्यासाठी तयार. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज गणेश सराई. सामन्याला होती सुरुवात. पहिल्या रात्रीला होती सुरुवात. हातात नाही चोळी आणि गावभर आरोळी. डीजे वाल्या जरासा फक्त आमच्या किडन्या सांभाळ बाबा. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला खराब चेंडू पाहिला. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली गेली. अतिरिक्त एका धावेच्या मध्ये संघाचं खातं ओपन होतंय. साहिल प्रतिष्ठान चषक पिंपळवाडी प्रीमियर अगदी लीग देखील याच मैदानावरती झाली. आणि इथे घडलं काय आता काय सांगायचं. चौ जाऊन चौथा उडला आणि मग काय नंद्रे सुटला. चलो विकेट. काराव संघानं एका धाब्यांवरती पहिला चेंडू आला तो मात्र खराब होता. त्यानंतर दुसरा चेंडू आला त्यावरती इथे विकेट. परंतु खराब चेंडूला सुरुवात झाली आणि डावाची सुरुवात होत असताना आपण पाहिली तर इथे मात्र एक विकेट गमावली. पहिले षटक मोहननं खऱ्या अर्थाने सुरुवात थोडीशी खराब केली परंतु लगेचच दुसऱ्या बॉलवरती विकेट गमावली. म्हणजे कुठेतरी संघर्ष दोन्ही टीमच्या दरम्यान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कैलास यावेळेस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती कुणाल पुन्हा एकदा मोहन तयार. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. खाली क्षेत्र आहे. बॉल मात्र यावेळेस थांबत नाहीये. बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. या स्पर्धेचा पहिला चौकार. खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय आजची रात्र समालोचन कक्षामध्ये अगदी आपण पाहतो एक शहापूरचा गोड आवाज. सोमनाथजी खाडे सर देखील आमच्या समेत जोडले जातील. त्यांचा देखील इथे शुभागमन होताना पाहायला मिळाला. त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद करूया. खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय मागच्या वर्षामध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकला होता. या वर्षामध्ये देखील पुन्हा एकदा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहिला. इथे कैलासनं पहिल्या बॉलवरती मैदानात दाखल झाल्या चौकार ठोकला. त्यानंतर इथे सिंगल घेत असताना संघाचा धावफलक मात्र आता नेऊन पोहोचवलाय. तो म्हणजे 6 या धावसंख्येवर. एक विकेट इथे गमावली गेली. इथे निश्चित स्ट्राईक एंडवरती मात्र आता आपल्याला पाहायला मिळेल कुणाल, ज्याला आपण पाहतोय सलामीच्या भूमिकेत.
यावेळेस हो सरळ बॅटनं गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि बघता बघता बॉल मात्र निघून चालला खालची आळी वरची आळी सगळ्यात गेले ना तुक्याच्या बोलून चोळीत मिळेल सीमा पार 4 चौकार. पलीकडे घर बसल्या प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचवली जाते. अर्थात आपण जी वाहिनी पाहतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह ही वाहिनी, निश्चित त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. खराब चेंडू आलाय, उजवी एसटी सोडून मात्र चेंडू जात असताना पंचाने सांगितलं की हा चेंडू तुमचा वाईट आहे आणि त्यामुळे जरूर आपण पाहतोय इथे एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकाकडेच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावरती आहेत. बॉल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल सुचताना अल्पशा दरामध्ये मिळतील. व्हाईट बॉल बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे खराब. अगदी आपण पाहतोय खराब चेंडू हाताळला जातो. अशा पद्धतीनं पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती अर्जित केली जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस बॅटची लिडिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे. ओहो थोडस फंबल, परंतु निश्चित प्रयत्न चांगले, यश देखील चांगलं. एक धाव मात्र इथे वेगानं कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची टोटल धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय ते म्हणजेच 13 धावा. धावा धावफलकावरती आहेत. एक गडी जो मात्र गमावला गेलाय. इथे आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती येत असताना पाहायला मिळतोय की रन इथे दुसऱ्या षटकाची जबाबदारी. प्रति षटकामागे तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी आहे, याची दक्षता घ्यायची. इथे त्रिफळाची तगडलं का, नो हलिंग नो डुलिंग, जागीत पॉम्पॉंग करिंग, फलंदाज बाद. आपल्याला देखील 30 सेकंदाचा अवधी आहे. 30 सेकंदामध्ये जेव्हा एक फलंदाज बाद होतो तेव्हा मैदानाच्या आतमध्ये 30 सेकंदाच्या आतमध्ये इंटर होणं फार महत्वाचं आहे. आपण जास्त वेळ जर खर्च केला तर आपण न फलंदाजी करता बाद होऊ शकाल, याची देखील नोंद घ्या. या स्पर्धेची नियमावली पहिल्या सामन्यापासून, पहिल्या रात्रीपासून प्रत्येक संघाला मात्र जरूर जी नियमावली आहे ती सर्वांना सेम राहणार आहे. या स्पर्धेमध्ये याच्यात थोडाही बदल होणार नाही, याची नोंद घ्यायची. जेव्हा फलंदाज बाद होतो तेव्हा 30 सेकंदाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज मैदानात दाखल होणं फार महत्वाचं आहे. आणि 4 षटकही तुम्हाला 20 मिनिटात मध्ये कंप्लीट करायचे. जास्तचा वेळ जर खर्च केला तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये तो म्हणजे पेनल्टीच्या स्वरूपात 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावं लागेल, याची नोंद घ्यायची. 2 जरूर अगदी आपण पाहतोय, अगदी स्क्रीनवरती आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती. त्याचप्रमाणे आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक अर्थात विनायकजी गोरे सर देखील आहेत. त्याचप्रमाणे द व्हाईस ऑफ शहापूर अर्थात सोमनाथजी खाडे, ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. पहिली रात्र मोठ्या थाटामाटानं खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय. आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये अशा स्पर्धा क्वचित पाहायला मिळत आहेत आणि अंबरनाथ तालुक्यामध्ये पहिली स्पर्धा मागच्या वर्षामध्ये नाईटची रजनी या टीमच्या माध्यमातून भरवली गेली आहे आणि खऱ्या अर्थाने या दुसऱ्या पर्वामध्ये नाईटची स्पर्धा आपण पुन्हा एकदा अनुभवतोय. इथे किरण पहिल्याच बॉल वरती इथे सफलता मिळवत असताना लक्की यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्ट्राइक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस मारला पण जरासा कसपटला, जरासा क्षेत्ररक्षकाला बेकार फिल्डिंग झाली, तोटकासारखा बॉल झाला. यास एकंदरीत आपण पाहिला असेल इथे कुठेतरी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं आणि बघता बघता या एका धावेच्या मदतीने आपण पाहतो संघाचा धावफलक थोडस बदलला जातोय. धावफलक मात्र आता 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती तिसरं चेंडू घेऊन किरण तयार. पुन्हा एकदा उचलून जा, अंपरले उचलून जा, काय सांगायचं आहे. एकंदरीत जरूर आपण पाहतोय कुठेतरी जर पाहिला नियंत्रण फलंदाज सुटलं गेला, शरीरावरती चेंडू येऊन आदळला गेलाय. अशा पद्धतीने हा चेंडू डॉट आला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये किरणच्या माध्यमातून तिसरा टाकला गेलाय. इथे आपल्याला पाहायला मिळतो किरण, ज्यानं खऱ्या अर्थाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस देखील एसटी उखडली, इथे देखील विकेट.
इथे गोलंदाजी अफलातून राहिले किरणची. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आतापर्यंत या षटकामध्ये अवघी एकच धाव खर्च करत दोन महत्वाचे फलंदाज देखील माघारी पाठवलेत या गोलंदाजानं. त्याची मात्र गोलंदाजी कमालीची राहिली. 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. 4 चेंडू मध्ये 2 महत्वाचे फलंदाज बाद करण्यात यश आले किरणला. अवघी एकच धाव खर्च केल्या. अजूनही षटकामधील 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज आकाश जो आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानात दाखल झाला. इथे घडलं का? हो, बस भयानक असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का? नवरा जातो नवरीसाठी, वराड जातं जेवायसाठी. शेम कार्यक्रम. रट्टा मारला पण खालच्या आळेचा गडी मधले आळे परत आला, पण वरच्या आळ्याच्या गड्यांना जागीच कासर खेचला. इथे जरूर आपण पाहिला धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मॉस्टॅक एंडवरचा फलंदाज. अगदी आपण पाहिला अर्धी खेळपट्टी क्रॉस करत मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तिथे मात्र जरूर धाव देखील घेतली नाही. आणि अशा पद्धतीने इथे देखील टाकलेला चेंडू फणसांकडे अपील केली. फणसाने मात्र ती अपील स्वीकारली की हा चेंडू तुमचा डावी यष्टी मिस करत असताना खराब चेंडू आला गेला इथे किरणचा. आणि अशा पद्धतीने वाईटच्या स्वरूपात आता मात्र 15 धावा फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात शेवटचा बॉल शिल्लक आहे किरणचा या षटकामधील. आणि स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आकाश. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू हवेत घेतला. क्षेत्रच्या बॉल खाली आला. बेकार. याचा बोत्रा फाटला. दिखताय जिलब्यावर मागताय भजिया. झेल ड्रॉप. आणि इथे मात्र एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये 2 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. संघाची टोटल धाव फरकावरती 8.00च्या सरासरीने जाऊन पोहोचले. 16 धावात 3 गडी गमावलेत. चला अगदी आपण पाहणार आहोत अगदी आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला आपण बरोबर 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा अवधी खर्च केलाय. आपल्याला अजूनही जर पाहिलं तर 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटात ही 2 षटकं जर आपण कंप्लीट केली नाही तर अंतिमच्या षटकामध्ये तुम्हाला मात्र पेनल्टी घ्यावी लागेल, याची नोंद घ्यायची. पुढची मॅच कुडेराणा दात्रीची वाडी या 2 टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे खेळाडू आपण उपस्थित झाले असतील तर आयोजकांशी संपर्क साधा. मिड इनिंग मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे धावाची संधी आणि घडलं का इथे भयानक कार्यक्रम. ज्याची बायको मुकी तो सगळ्या सुखी. नंदरून फायदा नाही आता. विकेट. ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने कुठेतरी तालमेल इथे पाहायला मिळाला नाहीये या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. तिथे मात्र इथे विकेट गमावत असताना आपण पाहिलं आतापर्यंत जर पाहिलं तर निश्चित 4 विकेट गमावल्यात. आणि इथे गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. 6व्या क्रमांकासाठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तो म्हणजे काराव संघ कुठेतरी बॅकफुट वरती बॅटिंग करतोय. कुठेतरी प्रेशर दडपण पाहायला मिळतं, कारण की त्या पद्धतीने धावफलक शोभून दिसत नाहीये. 3रं षटक चालू आहे. पहिला चेंडू टाकला गेलाय. टाइम मात्र तुमचा काउंट केला गेला, याची मात्र दक्षता घ्यायची क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. इथे मात्र निश्चित खोटा बोला पण रेटून बोला असा कार्यक्रम चालू आहे. बॉल हुकाय खोटी आरडाय खोटी करतच नाही. जरूर अगदी आपण पाहिला हा चेंडू इथे डॉट. हरेश षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी हरेश तयार होताना पाहायला मिळतोय. आवाज दे काय त्याच्या ढेंगापट्टीतून बॉल सुळसुळीत पुळपुळीत गेला आणि आवाज दे. पंच ते फिल्डरला येरा बरं गोळी घेतली का नाही तर पाणी बिनी द्या. जरूर अगदी आपण पाहतोय किपरच्या डेंगपट्टीतून बॉल गेले तर तो अपील करीतो, म्हणजे नको झाली तर दिसभर प्रॅक्टिस केली का काय केले त्यानं. जरूर अगदी आपण पाहिलं पुन्हा एकदा डॉट चेंडू आला गेलाय. आणि यावेळेस मात्र निश्चित पुन्हा एकदा विकेट. इथे मात्र अजून एक धक्का.
हारिसची देखील अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. अजून एकही धाव खर्च केली नाही. 16 धावा आहेत, 5 गडी गमावलेत. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला अगदी पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला बॅस बेकार घसरगुंडी पुसरपुंडी फिल्डिंग बेकार तरफाड टार टूर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण कमालीचं, परंतु एक धाव इथे थांबू शकली नाही. आणि अशा पद्धतीने एका धावेच्या मदतीने आपण पाहतो 17 धावा धावफलकावरती आहेत. कुठेतरी अजूनही जर पाहिलं तर आपल्याकडे वेळ आहे, आपल्याकडे चेंडू शिल्लक आहेत, त्यामध्ये धावा जमा करणं फार महत्त्वाचं राहील काराव संघाला यावेळेस जरूर. इथे मात्र निश्चित अगदी आपण पाहतोय कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची टोटल 5 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. आपण पाहतोय याच परिसरातील हा संघ शिळंदवाडी या मैदानावरती जरूर अगदी आपण पाहतोय 2 वर्ष या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी आपण पाहतोय हा ये हरे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हो गया भयानक कार्यक्रम. अगदी आपण पाहतोय शिळंदवाडी पिंपळवलीवाडी प्रीमियर लीग देखील आपण पाहत आलोय. 2 वर्ष झाले खऱ्या अर्थाने या स्पर्धेची संकल्पना मांडली होती की खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहिल्या विनायकजी गोरे ज्यांच्या माध्यमातून मागच्या वर्षापासून शिळंदवाडी पिंपळवलीवाडी प्रीमियर लीग जे आपण बघत आलोय. नाईटची रजनी देखील आपण पाहिली. अगदी मागच्या वर्षी मोठ्या थाटामाटानं संपन्न झाली. त्यानंतर दुसऱ्या नाईटच्या रजनीचं खऱ्या अर्थाने हे आयोजन आपण पाहतोय. अतिशय एक खऱ्या अर्थाने भव्य दिव्य आयोजन मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने अतिशय मेहनत घेतली. इथे खऱ्या अर्थाने प्रत्येक वर्षामध्ये हे मैदान काय आवडते त्याचा भोतडा फाडला तिकडे. भयानक कार्यक्रम इथे जरूर आपण पाहिला. पुन्हा एकदा संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. कारण की मित्रांनो अगदी प्रत्येक टीमला माहित आहे की इथे एकदा मैदान बनवलं की ती कंपल्सरी राहतं, परंतु या टीमला प्रत्येक वर्षामध्ये हे मैदान बनवावं लागतं. यावेळेस हो रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जमलं नाही. रिव्हर्स फटका म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर भांडी घशा शॉट, पण टोपशी जेली फुटून. इथे मात्र डॉट चेंडू आला गेलाय. आतापर्यंत गोलंदाजी शिळंदवाडीची चांगली राहिली. पुन्हा एकदा काय नाही तमाशाचा एड जरूर अगदी आपण पाहिला. पुन्हा एकदा षटक इथे समाप्त होईल. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावफलकावरती जोडला गेलाय. शेवटचं षटक आहे. आणि यानंतर मित्रांनो आपण कुडेरान आणि त्यांच्या विरुद्ध दात्रीची वाडी या 2 टीमच्या दरम्यान मिड इनिंग मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा आणि टॉस करण्या अगोदर आपली प्रवेश फी कंप्लीट करून घ्या, याची नोंद घ्या. पुढची मॅच कुडेरान आणि त्यांच्या विरुद्ध दात्रीची वाडी. मिड इनिंग मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. टॉस करण्यासाठी येताना आपला आयर पाकिट जेवून या. आयर दिल्याशिवाय जेवता येणार नाही. तशा पद्धतीने खऱ्या अर्थाने प्रवेश फी कंप्लीट केल्याशिवाय आपल्याला सामना सुरू होणार नाही, याची नोंद घ्यायची विनंती आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आले असतील तर रिपोर्टिंग करा, आयोजकांशी संपर्क साधा. कारण की अगदी आपण पाहिलं असेल मागच्या वर्षामध्ये एका षटकाची पॅनल्टी. या स्पर्धेचे नियम सर्वात भयानक राहतात. इथे कुणाला सुटका नाही आहे. इथे सर्वांना नियम सारखेच राहतात आणि सर्व नियम हे स्ट्रिक्ट आणि कडक राहतात. त्यामुळे आपण जर उशीर केला तर आपल्याला पॅनल्टी काय ना काय घ्यायला लागेल. जास्त जर आपण उशीर केला तर आपल्याला षटकाची देखील पॅनल्टी घ्यावी लागेल. इथे माफी नाहीये कुणाला, कुठल्या टीमला, घरची असो या पाहुणी असो, प्रत्येकाला सारखेच नियम. यावेळेस पुन्हा एकदा संधी आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा टिपला असेल. अजून एक विकेट. फलंदाज विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होतोय. अवघ्या धावा धावफलकावरती 19 आहेत. पहा कुठेतरी जर पाहिलं तर निश्चित सामना कुठेतरी लो स्कोरिंग कडे झुकत असताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक खऱ्या अर्थाने मार्गस्थावर आहेत, परंतु धावा येत नाहीत.
मोठाले फटके फारसे पाहायला मिळाले नाहीत. मला वाटतं एकच चौकार कुठे पाहायला मिळालाय, त्यानंतर कुठे षटकार किंवा चौकार पाहायला मिळाला नाही. एकंदरीत 4 चेंडू अवघे शिल्लक आहेत या डावामधील. धावफलकावरती 19 जोडल्यात, 6 गडी गमावले गेलेत. अगदी आपण पाहतोय जे प्रकाशनं पहिल्या चेंडूवरती एक सिंगल खर्च करत दुसऱ्या बॉल वरती विकेट. अजूनही 4 चेंडूचा खेळ जो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, जास्तचा वेळ खर्च करू नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण नोंद घ्या, कारण की इथे प्रत्येक टीमला नियम सारखे आहेत. यावेळेस आपण पाहू शकाल इथे देखील डॉट चेंडू, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. शेवटचे 3 बॉल या डावामध्ये शिल्लक आहेत. डावा अवघ्या धावफलकावरती 19 पाहायला मिळाल्यात. या 3 चेंडूवरती कमीत कमी 3 मोठाले फटके आले तर धावफलकावरती थोडासा जरूर आपल्याला स्कोर मात्र फाईट स्कोरच्या स्वरूपात पाहायला मिळेल. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफला बाज. काय सांगायचं आहे, जरूर अगदी आपण पाहतो सेम कार्यक्रम झाला. शांतारामला आजार झाला आणि कांतारामला सलाईन लायली. झेल ड्रॉप झाला, परंतु ज्या फलंदाज बाद होण्याची संधी होती तो फलंदाज मात्र सुरक्षित आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज मात्र धावबाच्या स्वरूपात विकेट. वीस धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू चे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. 2 मोठाले फटके येणं अपेक्षित आहेत. 7 गडी तर गमावले गेलेत. आता मात्र जरूर 9व्या क्रमांकावरती मनोज खेळताना पाहायला मिळेल, परंतु मनोजला देखील इथे लय लेंथ भेटली नाही. आणि इथे मात्र अशा पद्धतीनं आपण पाहिलं तर तो म्हणजे अगदी आपण पाहिला निर्धाव चेंडू. आणि इथे बघता बघता हा चेंडू देखील इथे डॉट होताना पाहायला मिळाला. अशा पद्धतीनं पहिला डाव मित्रांनो इथे समाप्त होतोय. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती जोडल्या गेल्या 20 आणि विजयासाठी मात्र शिळंदवाडी टीमला बनवायचे आहेत 21 धावा. यामध्ये आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने सलामीची जोडी दाखल झाली होती. गणेश आणि कुणाल, त्यानंतर ते बाद झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तिथे कुठेतरी पडझड पाहायला मिळाली. इथे आपण विचार जर केला तर आपण पाहतोय कुठेतरी धाब्यांची गरज होती. हवे तसे फटके जोर पाहायला मिळाले नाहीत. इथे मात्र जोर आपण पाहिलं 21 धाब्यांचं लो स्कोरिंगचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो मान्यवरांचा मान सन्मान आपण इथे करणार आहोत. कुडेरान टीम आणि त्यानंतर दात्रीची वाडी दोन्ही कॅप्टन आले असतील तर लगेच रिपोर्टिंग करा. टॉस आपल्याला करणं बंधनकारक आहे, याची नोंद घ्यायची. त्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्यांच्या शुभ असते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि त्या मान्यवरांचा मान सन्मान करणं फार महत्वाचं आहे. आणि तो मान सन्मान या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय विनायक दादा गोरे ज्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर निश्चित आपण जाणार आहोत मान्यवरांकडे. तिथे अगदी आपण पाहतोय सन्मान्य श्री विकाजी दलाल सर, उपप्राचार्य होली रिट स्कूल यांचा यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. अर्थात आपण पाहतोय साहिल प्रतिष्ठान चषक पिंपळोलीवाडी या स्पर्धेमध्ये पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये मान्यवरांचा मान सन्मान इथे आपण करत आहोत. तर मी सरांना विनंती करेल सर या अगदी आपण त्या मान सन्मानचा आपला स्वीकार करा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विनायक दादा गोरे ज्यांच्या शुभ हस्ते विकाजी दलाल सर यांचा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय इथे निश्चित यथोचित मान सन्मान केला जातोय. अगदी या स्पर्धेसाठी जर पाहिला आज अमूल्य वेळ दिलाय आणि ज्यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटन सोहळा आपण पाहिलं. अगदी मायेची उपदार शाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे विकाजी दलाल सरांचा यथोचित मान सन्मान केला जातो. त्यानंतर आपण जाणणार आहोत पुन्हा एकदा अगदी सन्मान्य प्रेम कुमार ब्राह्मणे सर यांचा देखील केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. मी अगदी आपण पाहतोय ब्राह्मणे सरांना विनंती करेल सर या आपला मान सन्मान इथे जरूर आपण स्वीकारा. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय आमचे या स्पर्धेचे आयोजक योगेश दादा यांना विनंती करतो चला आपल्या शुभ हस्ते येथे प्रेमजी कुमार ब्राह्मणे सरांचा
मान सन्मान आपण इथे संपन्न करायचा आहे. निश्चित अगदी पाहतोय आज या तीनही व्यक्तिमत्वांची उपस्थिती फार महत्वाची होती आणि इथे ती उपस्थिती पाहायला मिळते. इथे पाहतोय पुन्हा एकदा ब्राह्मणे सरांचा देखील केला जातोय मान सन्मान. निश्चित त्यानंतर आपण पुन्हा एकदा मान सन्मान करणार आहोत. सचिनजी गेचे सर यांचा देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान आपण करणार आहोत. अगदी पहा आज जर पाहिला तर निश्चित ही स्पर्धा मोठ्या थाटामाटानं आज प्रारंभ झाला आणि या पहिल्या रात्रीमध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे मान्यवरांचा मान सन्मान आम्ही करत आहोत. त्यानंतर सचिनजी केचे सरांना देखील विनंती असेल सर या अगदी आपला देखील केला जातोय यथोचित मान सन्मान आणि त्या मान सन्मानाचा आपण स्वीकार करा. या स्पर्धेचे आयोजक विनायक दादा गोरे यांना विनंती करतोय चला आपल्या शुभ हस्ते आपण सचिन सरांचा यथोचित मान सन्मान आपण इथे संपन्न करायचंय. निश्चित या स्पर्धेचे आयोजक अगदी अनिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सचिनजी केचे सरांचा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान. मॅच देखील लो स्कोरिंग आहे आणि जरूर अगदी पाहतो सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये तर दाखल झाली आणि त्यानंतर मित्रांनो मी थांबतो तुम्ही मात्र थांबू नका पाहत राहा ऐकत राहा. साहिल प्रतिष्ठान चषक पिंपलोलीवाडी ही नाईटची रजनी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया आमचे जवळचे परम मित्र आणि द व्हाईस ऑफ शहापूर सोमनाथजी खाडे सरांना. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच योगेशजी. 21 धावांचं टार्गेट. सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. हलक्या हाताने खेळतायत आणि एक सिंगल या दरम्यान कंप्लीट करतायत. रिस्की सिंगल आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात झाली आहे. आई गावदेवी पिंपरोलीवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक स्पर्धेची आजची पहिली रात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. शिलानवाडी संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. बनवायचे आहेत 21 धावा आणि पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे. लकीचा हा चेंडू यावेळेस आक्रमण चढवलाय. फटका खेचलाय मात्र अचूक जागेवर फिल्डर होता. सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय आणि या दरम्यान आपण पाहाल तर फलंदाजाला जीवनदान मिळतंय. अजून एका धावेचं योगदान येईल. धावफलकाला जोडलं जाईल आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर बिनबाद 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिलानवाडी विपक्ष SD काराव असा सामना आजच्या रात्रीची पहिली मॅच मैदानावरती या ठिकाणी सादर होतीये. फलंदाजी करत असताना टीम शिलानवाडी. या चेंडूवर पुन्हा एकदा बॅटची एज. विकेटच्या मागे फिल्डर बीट. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार. पहिला चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 6 धावा. अगदी वेगानं टार्गेट पार करण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी शिलानवाडी हा संघ. हरीश आणि प्रकाश खेळतायत. हरीशच्या बॅटमधनं एक चौकार. त्यानंतर या वेळेस खेळतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर दूरवरनं येतोय. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. पकडतोय फेकतोय तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट करतायत आणि निश्चितच यशस्वीरित्या या 2 धावा पूर्ण झाल्या. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 8 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावांचं टार्गेट. 5 षटकांची मॅच पूर्वार्धामध्ये जमवल्या होत्या 20 धावा आणि 21 धावा बनवण्यासाठी या ठिकाणी सलामीची जोडी मैदानावरती आली. हरीश आणि प्रकाश. सुंदर सुरुवात. बिनबाद 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दमदार सुरुवात देत आहेत. निश्चितच संघासाठी एक चांगली कामगिरी या ठिकाणी पार पाडतायत. एक सिंगल. दुसऱ्या चेंडूवर सिंगल. त्यानंतर चौकार. त्यानंतर डबल. अशा पद्धतीनं 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज लकी गोलंदाजी करतोय. राईट अमोर द विकेट. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळतोय. फिल्डर त्या ठिकाणी अडवलंय आणि या दरम्यान एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहतील. स्कोर कार्ड वरती 9 धावा. कुडेरान आणि दात्रीची वाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर लगेच या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कुडेरान आणि दात्रीची वाडी दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित या ठिकाणी आपण नाणेफेक करण्यासाठी या.
या चेंडूवर पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका प्रॉपर टायमिंग, जबरदस्त फटका, बॅट्समन प्रकाशच्या बॅटमधून चेंडू सीमापा. थोडस बॅकफुटला जाऊन अगदी इनसाइड आउट, जबरदस्त फटका या ठिकाणी बॅट्समन प्रकाशच्या बॅटमधनं. खडकी गावचे आमचे समालोचक मित्र सन्माननीय सोनू आगविले सर यांच्याकडनं या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि ब्रदर टेनिस क्रिकेट या वाहिनीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सोनू आगिवले सर, आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. या ठिकाणी आपण पाहत आहे स्कोर कार्ड वरती 15 धावा, फक्त 6 धावांची आवश्यकता. विजयासाठी नक्कीच लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या तयारीत यावेळेस बॅटची एज आणि विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल, फेकतायत तोपर्यंत पुन्हा एक सिंगल येईल, धावफलकावरती जोडली जाईल. साहिल प्रतिष्ठान चषक पिंपरोली वाडी 2024 आजची स्पर्धेची पहिली रात्र, दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपण पाहत आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात सुद्धा एक दमदार स्पर्धा आपण डे नाईटची पाहिली. पिंपरोली वाडी क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे हे गाव आणि या गावामध्ये आपल्याला हा सोहळा पाहायला मिळतोय. या दरम्यान चर्चा करता करता एक विकेट संपादित करतायत, रनआउटच्या स्वरूपात लागलेला पहिला धक्का, फलंदाज बाद. सूचना आहे कुडेरान आणि दात्रीची वाडी षटक पहिलं आणि धावफलकावरती 16 धावा. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. गोलंदाज कुणाल गोलंदाजीसाठी आला आणि निश्चितच एक रनआउटच्या स्वरूपात लागलेला धक्का. या चेंडूवर पहा बॅट फिरवतायत, विकेटच्या मागे चेंडूला अडवलं, कुठल्याही प्रकारची धाव नाही. निश्चित चांगल्या दर्जाची गोलंदाजी. सुरेश आलाय बॅटिंग करण्यासाठी, स्ट्राईक एंड वरती खेळतोय. सुरेश आणि हरीश ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. बनवायचे आहेत 21 धाबा, त्यापैकी 16 धाबा अगदी सुरुवातीलाच वसूल करतायत. सलामीची जोडी दमदार सुरुवात दिली, त्यानंतर पहिला फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस सुरेश आहे. हा फटका पहा हलक्या हातानं डेलिगेट टच, पॉइंटच्या दिशेने खेळतोय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, फटका चांगला पाहायला मिळतोय. दूरवरनं फिल्डर जात आहेत, अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान. 2 धावा येत आहेत, धावफलकावरती जोडतायत. 18 धावा विजयाच्या जवळ समीप जात आहेत. 21 धावा बनवायच्या आहेत आणि अजून जर पाहिलं तर 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. कुडेरान आणि दात्रीची वाडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण आला असेल तर या ठिकाणी लगेच यायचं आहे. हा सामना या ठिकाणी संपण्याच्या बेतावरती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं असतं. सर्व संघांना सूचना आहे आपण वेळेवरती येत चला. यावेळेस फटका चांगला आहे, सरळ निघून जातोय, दन 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 करत सीमा
दात्रीची वाडी आणि कुडेरान दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी यायचं आहे, अन्यथा आयोजन कमिटीच्या वतीनं पॅनलाइज केलं जाईल. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित नाहीत, दोघांनाही सूचना आहे आपण त्वरित या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. कुडेरान आणि दात्रीची वाडी. एस डी काराव संघाचे कॅप्टन या ठिकाणी आयोजन कमिटीशी संपर्क साधा. एस डी काराव संघाचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी त्वरित संपर्क साधा. कुडेरान संघ या ठिकाणी उपस्थित आहे. दात्रीची वाडी संघाचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी लगेच टॉस साठी यायचं आहे. हा सामना या ठिकाणी फिनिश झालाय, आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी जोडले जातील. दात्रीची वाडी आणि कुडेरान या दोन संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. लक्ष्मण दादा शीद यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत, कुडेरान आणि दात्रीची वाडी. नाणेफेक केली जाईल. दात्रीची वाडी विपक्ष कुडेरान असा सामना यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष्मण दादा शीद यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल कुडेरान विपक्ष दात्रीची वाडी. टॉस जिंकलाय कुडेरान संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. दात्रीची वाडी संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. दात्रीची वाडी संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घेऊन फिल्डिंग सजवा आणि कुडेरान संघ आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. सलामीची जोडी आपण लगेचच मैदानात पाठवायची आहे. सामन्याला सुरुवात होईल. या अगोदर जो सामना या ठिकाणी पार पडला त्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ ज्याचा पाहायला मिळाला. खेळाडू आहे हरेश, ज्याच्या बॅटमधनं धावा पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजी सुद्धा सुंदर केली. हरेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.